हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग. आज मी तुम्हाला एक राजाची स्टोरी सांगणार आहे. एक राजा होता आणि महालामध्ये राहून राहून खूप कंटाळला आणि मग तो असाच एका संताकडे गेला आणि संताला म्हटला की संत, तुम्ही सध्या ज्या स्थितीत आहात ती स्थिती तुम्ही मला प्राप्त करून द्या. संतांनी सांगितलं की ठीक आहे, तुम्ही सकाळी 4 वाजता या. आणि राजा घरी गेला. त्यानंतर संतांनी सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी 4ला संतांच्या कुटीवरती आला आणि संतांच्या कुटीचं दार ठोठावलं. संतांना म्हटलं की संत, दार उघडा, मी आलो आहे. संत बाहेर न येता आतूनच संतांनी आवाज दिला की उद्या पहाटे 4 वाजता या. राजा परत त्याच्या राजवाड्यात परत गेला आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी संतांनी सांगितल्याप्रमाणे 4 वाजता कुटीमध्ये आला आणि पुन्हा संतांच्या कुटीचं दार ठोठावलं आणि संताला म्हटला की संत, दार उघडा, मी आलो आहे. संतांनी काही म्हणजे दार न उघडता आतूनच राजाला उत्तर दिलं की तुम्ही उद्या 4 वाजता या. आता राजाला कळेना असं झालं की कालही संतांनी हेच उत्तर दिलं, आजही संत हेच म्हणत आहेत, तर माझं काहीतरी चुकत आहे का? पण कुठलाही विलाज नसल्याने राजा त्याच्या राजवाड्यात परत गेला आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी 4 वाजता आला. 4 वाजता आल्यानंतर राजाने पुन्हा संतांच्या कुटीचं दार ठोठावलं आणि संतांना सांगितलं की महाराज, दार उघडा, मी राजा आलो आहे. राजाचं उत्तर ऐकून संतांनी पुन्हा कुटीच्या आतमधून एक उत्तर दिलं की राजा, उद्या या, उद्या पहाटे 4 वाजता. आता तर राजाला काहीच कळेनासं झालं. आपलं काही नक्कीच चुकत आहे असं राजाला वाटलं आणि राजा संतांच्या म्हणण्याप्रमाणे पुन्हा वापस गेला आणि चौथ्या दिवशी तो पुन्हा पहाटे 4 वाजता आला. यावेळेस संतांची कुटी त्याने फक्त ठोठावली. काहीही न म्हणता फक्त कुटीच्या बाहेर उभा राहिला. थोड्याच वेळात संत कुटीच्या बाहेर आले आणि राजाला म्हटले की राजे, तुम्ही माझ्या परीक्षेत पास झाले आहात. राजाला काही कळत नव्हतं. तर राजा म्हणाले, ते कसं काय? संतांनी सांगितलं की बघा, तुम्ही दररोज माझ्या कुटीवरती यायचे आणि म्हणायचे की संत, दार उघडा, मी आलो आहे. खरं तर तुम्हाला मी एकट्याला बोलवलं होतं, परंतु तुम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या मीपणाला सोबत आणत होता, त्यामुळे मी दार उघडलं नाही. आज तुम्ही तुमचा मीपणा सोडून माझ्याकडे आले आहात. खरं सांगायचं तर ज्यावेळेस माणूस मीपणा सोडतो त्याच वेळेस त्याला खरं संतत्व प्राप्त होतं आणि राजाला राजाची चूक कळाली. मित्र, स्टोरी अगदी छोटीशी आहे, परंतु खरंच कुठलीही गोष्ट जर प्राप्त करायची असेल तर त्या गोष्टीचा खोलात जाऊन शोध घेतला पाहिजे, तरच ती गोष्ट आपल्याला पूर्णपणे प्राप्त होते. हाच बोध या गोष्टीतून आपल्याला मिळतो. तुमच्यासाठी अशाच नवीन एक स्टोरीज प्रत्येक वेळेस घेऊन येणार.